नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। गटविकास अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर संतोष ठाकूर यांच्यासह आदिवासी बांधवांचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित। 20 दिवसात अंगणवाडीचे बांधकाम सुरू करण्यासह 9 वर्ष बंद पडलेली कोरळवाडीतील शाळा होणार सुरू। कोरळवाडीतील शाळेप्रमाणेच रायगड जिल्ह्यातील इतर बंद पडलेल्या शेकडो शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जन आंदोलन करणार। पटसंख्येचे कारण देत प्राथमिक शाळांचे समायोजन करण्याच्या शासन निर्णयामुळे चालू वर्षी रायगड जिल्ह्यात सुमारे 1135 प्राथमिक शाळा बंद पडण्याच्या अवस्थेत असून या निर्णयाचा मोठा फटका दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी समाजावर झाला आहे। पनवेल तालुक्यातील आदिवासी भागात या निर्णयाचा अधिक परिणाम दिसत असून येथील ग्रुप ग्रामपंचायत आपटा हद्दीतील कोरळवाडी आदिवासीवाडी येथील शाळा बंद पडल्यामुळे आदिवासी बालके शिक्षणाबाहेर फेकली जाण्याची शक्यता वाढली असतानाच दुसरीकडे कोरळवाडीसह दाभोळवाडी येथे 1 वर्षापूर्वी अंगणवाडी मंजूर होऊनही प्रशासकीय अनास्थेमुळे बालकांना सुरक्षित तथा पोषक वातावरण मिळत नसल्याने या सगळ्यांच्या विरोधात ग्राम संवर्धन सामाजिक संस्था आणि कोरळवाडी येथील आदिवासी बांधवांनी बुधवार 1 एप्रिल सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू असून सुवर्ण वाघे, सोनाली पवार आणि प्रगती वाघे यांनी पनवेल पंचायत समितीच्या गटविकास यांच्या कार्यालयात मध्ये मदत सुरू केले होते। जोपर्यंत बंद प्राथमिक शाळा पुन्हा सुरू केली जात नाही आणि अंगणवाडी बांधकामास तात्काळ सुरुवात होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा ठाम इशारा यावेळी उपोषणकर्त्यांनी दिल्यामुळे रात्री उशिरापर्यंत पंचायत समिती सदस्य राजेंद्र पाटील, मयूर शेलार आणि गटविकास अधिकारी यांच्याकडून निव्वळ शाब्दिक विनंती सत्र सुरू राहिले। परंतु आंदोलनकर्ते मात्र आपल्या निर्णयावर ठाम होते। त्यामुळे अखेर गुरुवारी 2 एप्रिलला मध्यरात्री 12:30च्या सुमारास उपअभियंता विनायक तात्रे आणि वन विभागाचे वनपाल विनायक ढाकोळ, ग्रामविकास अधिकारी कैलास मोरे यांनी संयुक्तपणे उपोषणस्थळी जाऊन कोरळवाडी येथील बंद असलेली प्राथमिक शाळा माहे जून 2026 पासून पुन्हा सुरू करण्यात येणार असून अंगणवाडी इमारतीच्या बांधकामास पुढील 20 दिवसात सुरुवात करण्यात येईल असे स्पष्ट करीत लेखी पत्र देत उपोषण मागे घेण्याची विनंती केल्याने उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे। दरम्यान प्रशासनाने ज्या पद्धतीने कोरळवाडी येथील बंद पडलेली शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे त्याच पद्धतीने रायगड जिल्ह्यातील कमी पटसंख्या अभावी बंद पडलेल्या शेकडो शाळा सुरू कराव्यात यासाठी जन आंदोलन उभं करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे। यावेळी आपटा ग्रामपंचायत सरपंच वंदना वाघे, शरद वाघे, ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे पदाधिकारी महेश पाटील, राजू पाटील, जयवंत पाटील, राजेश रसाळ आदी मान्यवर उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खरपाटील, पेन। जोपर्यंत तुम्ही तिथे काम करत नाही आहात तोपर्यंत आम्ही मारणार नाही आहात। काम चालू करताना निश्चित परवानगीची गरज आणि कुठल्या अंगणवाडीचा विषय ना शाळेचा विषय आता सर्वे होता, एप्रिल मे मध्ये सर्वे करतात ते लोक आणि त्याच्यामध्ये ती पण दिसला की तिथे शाळा सुरू होईल, जून मध्ये शाळा सुरू होईल आपली। अगं ताई सोनाली ताई ते शाळेचं अंगणवाडीचा विषय काय बोलत एक विषय घ्या, पहिले शाळेचा आहे ना, शाळेसाठी ते म्हणतात हो, उलट टाळ्या वाजवल्या पाहिजे तुम्ही सगळ्यांनी त्यांच्यासाठी। आता राहिला दुसरा अंगणवाडीचा। आता तुमचा अंगणवाडीचा विषय, अंगणवाडीची वर्क ऑर्डर वगैरे सगळी आलेली आहे। एक दुसरा फॉरेस्टची जागा आहे, त्याच्या परमिशन साठी जे कागदपत्र वगैरे लागतील आमच्या अधिकाऱ्यांशी मॅडमशी बोलणं झालं आणि त्यांनी सांगितलं तुम्ही तुमचे प्रस्तावाचे पेपर द्या, आम्ही जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढा त्यांचा प्रस्ताव मंजूर करून आपल्याला ते शाळेत अंगणवाडीची शाळा सुद्धा सांगा की फॉरेस्ट डिपार्टमेंटवाले तुम्ही सांगा ना कधी भेटेल ते करून घ्या। 10 दिवसात होऊन जाईल काय परवानगी मिळून जाईल, 10 दिवसात परवानगी मिळेल। 10 दिवस लागत नाही। राहुल पाटील साहेबांशी मी आता थोड्या वेळापूर्वी बोललो, जे DCF आहेत कशा 10 दिवस, जे 7 महिने केलं तर
सीसीएफ साहेबांशी मी बोललो, माझे मित्र बोलले, ते म्हणाले तुम्ही पत्र, मी उलट सोनारांना त्यांनी लाईनवर घेतलं. सोनार म्हणजे आरेको. मला कॉल होता, कॉल होता मला. मग ते सांगा. एक आहे. स्वतः आयोगाशी मी बोललो, त्यांनी सांगितलं की आपण जितका कमीत कमी वेळ लागेल तितका कमीत कमी वेळात ते करूया. ऑलरेडी आपल्याच वाडीमध्ये, तुमचं नाव काय सर? ठाकूर यांनी किती प्रस्ताव मंजूर केले? 6 प्रस्ताव आपण आपल्याला प्रस्ताव मंजूर केले आणि त्यांच्या सरपंचच्या कालावधीतून केले नाही. यांनीच मला मदत केली सरपंच. मला सांगा, तुम्ही 3 म्हणजे प्रस्ताव आपण 6 एक मिनिट, प्रशासन तुमच्या सोबत नाही आहे का? सिंपल गोष्ट आहे. अंगणवाडी मंजूर